तुम्हाला आणखीन एक बोंबील साफ करून दाखवते। हे बघा, ही जी लाईन आहे डोक्याजवळची तिशी डायरेक्ट कापायची आहे पूर्ण, म्हणजे हे काळं काळं पोटातली घाण असते बोंबलाच्या ती निघून जाते। हे पहा, शेपूट कट केली आणि हे पण तळणार आहोत तर त्यामुळे हे जे साईडचं आहे फिन्स ते नाही काढले तरी चालतील। आणि पाण्यात टाकायचं आहे म्हणजे रेती वगैरे असेल बोंबलाला ती खाली बसून जाईल। हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बोंबीलची चटणी। त्यासाठी इथे बोंबील कशा साफ करायचे मी तुम्हाला दाखवते। बोंबील घेतला आपण की कैची घ्यायची आहे आणि हा जो मुंडक्याचा भाग आहे हा पूर्णपणे काढायचा आहे। हे जे काळं आहे हे काढणं गरजेचं आहे, नाही तर ह्याच्याने पोट खराब होऊ शकतं तुमचं। आणि शेपूट तुम्ही हे पण काढू शकता, पण नाही काढलं तरीही चालतं। असे तुकडे करायचे आहेत त्याचे आणि पाण्यात टाकायचे आहेत। हे पहा, मी इथे बोंबील घेतलेले आहेत चटणीसाठी। हे छटाक 50 ग्राम बोंबील आहेत। हे मी फक्त ह्याचं डोकं आणि शेपूट काढून घेतलेले आहे। ह्याला धुतलेलं वगैरे काही नाही। ही कोरडी चटणी आहे जी आपण करणार आहे, त्यासाठी इथं मी तवा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हे बोंबील छान असे ब्राऊन कलरवर भाजून घेणार आहोत। फक्त ब्राऊन कलरवर भाजायचे आहेत। छान असे मस्त भाजून घ्या म्हणजे कुरकुरीत होतील बोंबील। तेल वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण ही चटणी आपण वाटणार आहोत मिक्सरला, नंतर फ्राय करणार आहोत तेल टाकून। हे पहा, आपले बोंबील छान भाजतात आहे। मी मीडियम फ्लेमवर भाजते आहे। हाय फ्लेमवर भाजल्यामुळे काय होतं, हे करपतात आणि ह्याची ना चव कडवट लागते चटणीची। तर कधीही घाई करू नका बोंबील भाजताना, मीडियम फ्लेमवरतीच भाजा। छान असे ब्राऊन कलरचे आपण भाजायचे आहेत। आणि मी ही हिरवी मिरचीची चटणी करणार आहे बोंबलाची। तर इथं मी काही तिखट पोपटी मिरच्या घेतल्या आहेत ज्या बिलकुल तिखट नाही आहे, 4, आणि 5 मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही फिक्या मिरच्या घेऊ शकता। ह्या आपण बोंबील भाजल्यानंतर तव्यात भाजून घेणार आहोत। जर भाजली चटणीसाठी मिरची तर मग बाधत नाही, चटणीने त्रास होत नाही पोटाला, त्यामुळे नक्की भाजून घ्या मिरच्या। आता हे पहा, आपले बोंबील छान असे ब्राऊन दिसायला लागलेले आहेत आणि ह्यांचा आवाज पण येतोय चटचट। आता आपण ह्याच्याच साईडला मिरच्या टाकून घेऊया आणि भाजून घेऊया। ह्या ज्या मिरच्या आहेत ह्याला मी सुरीने टोचला आहे, म्हणजे ह्या फुटत नाही तर ह्या भाजताना फुटतात आणि तुमच्या अंगावर डोळ्यावरही उडू शकतात। त्यामुळे ह्याला असं टोची मारून घ्या सुरीने। भाजले की मिरची अजिबात भाजत नाही, त्यामुळे नक्की भाजा। आपले बोंबील पण भाजता येते एका साईडला। पहा, आपली मिरची बघा किती छान भाजलेली आहे, बोंबील पण झालेले आहे। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे आपण वाटून घ्यायचं आहे। पहिला आपण हे थंड करणार आहोत बोंबील आणि मिरची,